येवला पाटोदा रस्त्याची चाळण ऑल इंडिया पॅन्थर सेनेची रस्ता दुरुस्तीची मागणी। येवला शहरालगत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटपासून पाटोदा लासलगाव रस्ता मार्गक्रमण करत असून या रस्त्याची दुर्दशा व चाळण झालेली दिसून आल्याने ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे। ग्रामीण भागातील शेताकडे जाणारी रस्ते काही डांबरीकरण झालेले दिसते, परंतु इथे शहराजवळच कृषी उत्पन्न बाजार समिती ते कलंत्री लॉन्स असा अर्धा ते 1 किलोमीटरचा टप्पा हा खड्डेमय झालेला दिसून येतो। या ठिकाणाहून नागरिकांना गाडी चालवणे जिकिरीचे झाले असून या खड्ड्यामुळे अपघात होण्याचे प्रमाणही वाढू शकते, म्हणून संबंधित रस्ते वाहतूक बांधकाम विभागाने लक्ष घालून या रस्त्यावरील खड्डे बुजवणे गरजेचे असल्याचे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे युवा नेते प्रवीण संसारे यांची प्रशासनाकडे मागणी आहे। येवला पाटोदा हा रस्ता नेहमीच वर्दळीचा व रहदारीचा रस्ता असल्याने या रस्त्याने मोटार सायकलवर जाणारी 4 चाकी वाहन, येवल्याकडे दळणवळणासाठी येणारी मोटरसायकल स्वार, विद्यार्थी तसेच ग्रामीण भागातून तालुका ग्रामीण रुग्णालयाकडे येणारी गरोदर माता यांना या खड्ड्यामुळे भयानक त्रास होत असल्याने संबंधित विभागाने तात्काळ ही खड्डे बुजवण्याची मागणी यावेळी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या प्रवीण संसारे यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र। येवला तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला येवला ते पाटोदा रोड, या रोडवर अक्षरशः येवला कृषी उत्पन्न बाजार समिती ते कलंत्री लॉन्सच्या दरम्यान अक्षरशः रस्त्यांवर एवढे खड्डे पडले आहे की रस्त्याची चाळण झालेली आहे। तरी संबंधित प्रशासनाला ऑल इंडिया पॅन्थर सेना इशारा देत आहे, तुम्ही तत्काळ या रस्त्याचे खड्डे बुजवा, अन्यथा एक लक्षवेधी असं आंदोलन ऑल इंडिया पॅन्थर सेना या रस्त्याच्या संदर्भात छेडल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा या माध्यमातून देतो।